नमस्कार मित्रांनो, आज कुसगाव खुर्द कामशेत मावळ या बैलगाडा शर्यत घाटावर आज नेरे मुळशी येथील नंदूभाऊ जाधव यांची आज बैल धावण्यासाठी आलेत. तरी आपण बोलूया नंदूशेठ यांच्या बरोबर. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार शेठ. नमस्कार. नाव सांगा तुमचं. बैरणा बैलगाडा संघटना नेरे, नंदूशेठ जाधव, नेरे मुळशी. शेठ आज किती बैल आणले? आज 5 बैल आहे आज. 5 बैल आहेत. कुठले कुठले आज? बादल आहे, लाडके आहे, टायगर आहे, कार्टून आहे, सुंदर आहे. अच्छा, हिचे म्हणजे कोणाकोणाची जुगलबंदी आज? आता एक घरची गाडी, 2 गाड्या घरची आहे. कार्टून आणि बादल आहे, टायगर आणि लाडके आहे. सुंदरला दुसरा बैल लावलेला आहे. दुसरा बैल. यातली बैल धावली का आतापर्यंत? आता एक गाडी धावली आणि अजून या 2 धावायचे. ह्या वर्षी 2025-26ला किती फायनल झाले? आतापर्यंत चालू सीजनला 6 फायनली झाल्या. 6 फायनल झाले. 6 फायनलला एक नंबरची, 3 नंबर, 4 नंबर तशा होईन तशा. अच्छा. दादा, ह्या वर्षी कुठला जॉकी म्हणजे होता का एकच जण नाही, गाडी जो की आपलं एकच असतं. यावर्षी डॉल्बी ड्रायव्हर आपलं भाऊसाहेब दैवते आणि आमचं घरचंच माणूस आहे मारुती गोडबोले. अच्छा, फालतू गोडबोले. हे 2 ड्रायव्हर असतात. दादा, आपण बैलगाडा सोडून अजून घरी दुसरा दुग्ध व्यवसाय वगैरे काय व्यवसाय? नाही, आपलं शेती आणि रूम आहे भाड्याने आणि कॉन्ट्रॅक्ट केलं. कॉन्टॅक्ट. हा, लेबर आहे आपलं. बैलांचं घरचं कोण बघतं का? घरचं आमची पण संघटना असते, घरची लोक असतात, आमच्या संघटनेतले पोरं असतात. अच्छा. हां, व्यायाम कसा देता म्हणजे काय सिस्टीम? व्यायाम काय, जर गाठाला गॅप असेल तर पोणी काढतो, नाही तर मग आवताला आणतो, नाही तर मग फेरा. फेरा काढतो. आणि बैलाचं नियोजन कोण करतं? नियोजन आमची सगळी संघटना मिळूनच करते. सांगा. हां, दादा, आपल्या कुटुंबात किती मेंबर आहेत? आता कुटुंबात आम्ही 2 मुलं आहे, आई वडील आणि मुंबई, 6 माणसं. सांगा. मग एवढ्या सगळ्यांचं हे बैलगाड्यावर लक्ष ठेवून आपला कामधंदा बघून बघता. हो. मग दादा, आता तुम्ही गेल्या 2 वर्ष बैलगाडा शर्यतमध्ये टॉपचा बैल धावतो तुमचा. छंद लागला का वडिलोपार्जित आहे? नाही, बैल आमच्याकडे वडलोपार्जित आहे, पण छंद एक 10 वर्ष झालं लागल्या. 10 वर्ष. 10 वर्ष. पहिली जुनी बैल कुठली होती? बंदीमध्ये आमचं सुरुवात झाली ती सोन्या म्हणून एक बैल घेतला होता आम्ही साताऱ्यातून. अच्छा. हा, बिनजोडला त्या टायमाला फळायचे, त्या टायमाला गाठ चालू नव्हते. अच्छा. सुरुवात आमची तिथून झाली नंबर द्यायला, मार्केटला यायला. आणि त्याच्यानंतर मग सगळे दरवेळेस सीजनला टॉपचा नंदी एक ना एक दावणीला हायचे आपल्या. आता एवढ्या 2 वर्षात टॉपचे कुठले आता बादल झाला, लाडके आहे, अच्छा. आता टायगर आहे. गेल्या वर्षी लाडक्याने टायगर घेतलाय. पहिला बादल होता, त्याच्या आधी सोन्या होता, लखन होता, सगळे टॉपचेच नंदी घेतले. पण तुम्ही म्हणजे किती दिवस साधारण बैल ठेवता? बैल शक्यतो विकतच नाही आपण. सोन्या ते आमच्या एक मित्रांना दिलता, पण त्यांच्याकडे काही कारण असतं होतं, एक्सपायर झाला त्या टायमाला. आणि लखन आमच्या मित्रांनाच दिलता कोल्हापूरच्या तिकडं. बैलांना लसीकरण वगैरे करता का? हो, लसीकरण असतं ना, लाळ खुरकूत वगैरे असते. तर परत आपले लंपीचे लस वगैरे असते ना, जसं सीजननुसार म्हणजे वातावरणानुसार जसं लसीकरण असतं ते करतोच आपण. गोठ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? गोठ्याचं नियोजन संध्याकाळच्या आतमध्ये असतात पॅके गोठा, आणि दिवसभर माती असतात. दिवसभर मातीवर. काही लोक म्हणजे बैलांसाठी मॅट वगैरे वापरतात, त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, मॅट कोबा असेल तर मॅट वापरायलाच लागते ना. अच्छा. हां, कोबा असलं की मॅट वापरायलाच लागते, आणि माती असल्या मॅटची काही गरज लागत नाही. आता सगळ्यांच्याच गोठ्यावर काही माती नसते जे ना, काही जागा अभाव पण असते. दादा, आपल्याकडं मावळमध्ये सीजन म्हणजे एकच लेवलचा नसतो. उन्हाळ्यात खूप ऊन असतं, ऊन असतं, थंडीमध्ये खूप थंडी असते. तर ह्या 2 सीजनमध्ये बैलांच्या पाळण्याचं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कुठल्या सीजन? आता प्रत्येक बैलाच्या शरीरवृष्टीवरती आहे ना. पांढरा बैल उन्हाळ्यात चांगला पळतो, आणि म्हैसूरचा थोडीशी उन्हाळ्यात कमी होती. पण सर्वच नाही कमी होत, जसं म्हणजे बैलांच्या त्या क्वालिटीनुसार असते ते. अच्छा. आपल्या मावळ मुळशीमध्ये साधारण कुठली बैल जास्त धावतात, म्हणजे कुठल्या जातीची बैल जास्त धावतात? आता जास्त करून तर तसं सगळीच बैल धावतात.
आता असं सांगू शकत नाही ना की आपण हाच बैल धावू शकतो आणि तो बैल धावू शकतो. नाही म्हणजे आपल्याकडं पूर्वी पांढरा खिलार असायचा. आणि पांढरे केलर आता आपल्याकडे बघायला कमीच आहे. आता सध्या आपल्याकडे पांढरे केलर नंबरामध्ये बघितलं तर 4-5 बैल सोडली तर खिलार बैल आपल्याकडे कमीच आहे आता सध्या पळायला. अच्छा. हा. मग आता सध्या म्हैसुरी जास्त आहे. म्हैसूरच जास्तीत जास्त म्हैसूर जास्त. पण ह्या म्हैसुरी बैल एवढी येतात कुठून आपल्याकडे? येतात. आता प्रत्येक जण जालना झालं इकडं गाडीतून वगैरे घेतात, बँगलोरच्या गाडीतून इकडं जळगाव वगैरे ह्या खालच्या पट्ट्यातून बैल आणतात ना. जसं जिकडं बैल भेटेल तिकडं खरेदी करतात, नाशिक वगैरे. सध्या बैलगाडीचं क्षेत्र जे ते सध्या काही लोक म्हणतात पैशावाल्याच. सामान्य तसं माणसाचं काही नाही आहे. ते लोकांचा गैरसमज आहे. पैशावाल्याचं क्षेत्र आहे नाही आहे ते ज्याचा त्याचा भाग आहे. पण आपण जर क्षेत्र चांगलं जपलं तर क्षेत्र चांगलं पण आहे. आपल्या ह्याच्यावर ते क्षेत्र कसं जपायचं कसं. दादा तुम्ही अजून काय बोलू शकता बैलगाडी शर्यतीबद्दल? बैलगाडी नवीन पिढीला काय सांगू शकता? नवीन पिढीला काय सांगायचं? नवीन पिढीला बघा एकच सांगणे, बैल घ्या आणि चांगला घ्या, टॉपचाच घ्या. आणि आता सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तो म्हणजे शालेय मुलं जास्त आहेत, त्यांची शाळा नुकसान नाही. होत. मुलांनी पहिली शाळा बघितली पाहिजे, पहिलं आपलं स्वतःचं करिअर बघितलं पाहिजे आणि नंतरच बैलगाडी क्षेत्राकडे वळलं पाहिजे. आणि या गोष्टीला प्रत्येक जो स्वतः गाडा मालक आहे त्यानेच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलं येतात म्हणून आणले नाही पाहिजे. पहिले त्यांची शाळा महत्त्वाची आणि त्याच्या मोकळा टाईम असेल तर ठीक आहे. नंदू शेठ, आज तुम्ही वेळात वेळ काढून शर्यत घाटावर एवढी घाई असताना मावळ माती यूट्यूबवर 2 शब्द बोललात. मावळ माती यूट्यूब आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो बादल, अच्छा. कार्टून, तो लाडक्या. दादा किती बैल आहे आज? आज 5 बैल आहे. 5 बैल. धन्यवाद. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.